महालक्ष्मी जगदंबेची शपथ. अरे भगवंताने एवढी मोठी पवित्र वाचा दिली, तिला अपवित्र आम्हाला बोलू नका. काय ड्रेनेज आहे का, गटार आहे का, काय घावल तिटा. अरे गटार तुम्ही आम्ही करून ठेवलं वेडे हो. भगवंताने मोठी पवित्र वाचा दिली, त्या वाणीमध्ये काय ताकद आहे, ती जपणूक करा, वेळेसारखं वागू नका. अरे दिवसेंदिवस वय वाढतं, आयुष्य कमी होतं. योग्य वयामध्ये योग्य बोलणे आधी हला द्या. आता जन्म घेणे मागे दिवसेंदिवस वय वाढतं, आयुष्य कमी होतं आणि वय झाले 20 वर्षातून 25 वर्षामध्ये येतो. आपल्या बापाला म्हणतो, दादा माझ्या बरोबरची मित्राची लग्न झाली, त्याला 4 पिल्लं झाली, माझं लग्न कधी करणार? या दिवाळीत माझं लग्न केलं तर ठीक, नाहीतर मी काहीतरी करून घेईन. बापाला वाटते कुठे काढत, काही लपड करतंय, कांदला ती हा करतंय, आत्महत्या करतंय का कोणाशी पळवून येतंय. हे भीती मित्र बापाने मुलाचं लग्न उरकलं, शुभमंगल. लग्न झालं, शिंगार बिंगार वाजलं, 16 दिवस लोटले गेले, सत्यनारायणाची पूजा मांडली आणि 16चा कार्यक्रम छटा चाललाय. देवदेव उरकला आणि काही कालांतराने वार्षिक पारायण सुरू होतो. रामभाव किती 12, आता मारा. काही कालांतर डझन पिलं झाली, शंभरात माशी गुंडासाठी प्रपंचात गुरफडून गेला. आई आठवणा, बाप आठवणा, देव आठवणा, धर्म आठवेना. आता काय आठवते, काय आठवलं? आज महाराज एका भंगातून सांगतात, लग्नानंतर बाईले चा झाला दास, नगरास मातेची 9 महिने ओझे वागवून माकड देशे गारुड्याचे बाईले पुढे नाचे. एका सांगता हित गोष्टी वाटे तया बाईले निगोनिला एका जनाठनी वाया गेला. जन्म देता आई बापाने पण अक्षरशः लाथारतो, व्रतसण दाखवतो आणि बायकोच्या पुढे कापूर तुला जय देव जय देव जय माझे बायको जय माझे बायको तुम्ही सांगाल ते आम्ही सर्व ऐकू. जय देव आई राजा उधे बायको तुला बायको साडी तू म्हणलं तरी तयारी नाही. तुला मार खातो का? घरमंत्र्याचं ऐकावंच लागतं. कारण प्रत्येक पुरुष हा लग्नानंतर आपल्या बायकोचा गडी असतोच. बायको नुसते ऑर्डर सोडायचं कुठे काय करते, रात वाक्य नाही, चहा नाही, गॅस संपला का डोळे गेले सगळं मीच लावं लागतं की काय? आणतो ना आपण कोण आहे? गडीच काय शंका आहे का तुम्हाला? आपण गडीच आहे ना. आपल्या घरी आपण माणूस कामाला ठेवतो, तो आपला कोण असतो? गडी असतो. आणि ह्यांच्या आई बाबाने तुम्हाला मला हुंडा म्हणून पैसा मोजलाय, म्हणजे आपण ह्यांचं कोण? गडी असताय. जो हुंडा घेतो तो बायकोचं आयुष्यभर गडी गुलाम म्हणून जगत असतो. जो हुंडाच घेत नाही तोच फक्त बायकोचा नवरा होऊ शकतो. पण कोण गडेल कोण नवरा तुमचं तुम्ही बघून घ्या. बहुतेक सगळं गडी येतं काय वाजवल्या म्हणजे. मग या गड्यांचा प्रपंच असा होतो, अरे संसार कशा बसते जाग्यावर संसार एक कपशीचं घर आहे. बस म्हणजे बायका घरात नेवाण टिकून, हो घरी नाहीये, पिंटूला कपडे नाहीये, पिंटेला पुस्तक नाहीये, जाते बाजारात येतंय, घरी जातंय, तिथं येतं इथं, बशा घरात नेवाण टिकून कप सारखं उलट दांडकेला अडकून शेकन फस्तड वर टाइम आहे का टेकायला जागा नॉनस्टॉप. आणि जरी दांडकं फुटलं तरी हिरव्या मिरच्याचा ठेसा भरून थोडा मोकळा होतोच. मग त्या कपांना शेवटपर्यंत रोज सुटका नाही. कसं कपांना पटलं, भाषांना तर मनापासून पटलं. आणि अशा कपशा प्रपंचामध्ये आपण अडकून गेलो की आपल्या बापाला विसरून जातो. मग ज्या मूर्खाला ज्यामध्ये त्या आई बाबाची आठवण राहत नाही, तिथं माझ्या भगवंताची आठवण राहणं अशाना शक्य नाही. कारण दिवसेंदिवस प्रपंचा व्याप का पडतो, वय वाढत असतं आणि वय झाले 40 वर्ष झाली, डोळाच्या आली, नेत्राची भूल पडली, मग तयाला चालताना काही न दिसे. 40 वर्ष झाली, डोळा चष्मा लागला. बाबा आता काय दिसतं की नाही? कोण आहे नाही मला काय दिसतं का? आता पोरांनो कशाचं दिसायचं राहिलंय. आता उग दुंडाक दिसत राखेल म्हणजे पडलं निघत्यालं. अरे तरुणावान होता, जवान तगडा होता, डोळे पॉवरफुल होते. तो डोळे माझ्या भगवंताला कधी पाहिलं नाहीस. या डोळे कुठला पिक्चर तमाशा व्हिडिओ सोडला नाही, टीव्हीचा चॅनल मोकळा ठेवला नाही, माझ्या सकाळी बहिणी ते डोळ्या नीट पाहिलं नाही आणि आता उग दुंडाक दिसतंय. डांबार गरम करून आतमध्ये म्हणजे ठळक दिसत. 40 वर्षाची फुकट घालवली वेड्या देहाच्या भान केलं नाही. किती राहिले किती भान नाही. 40 वर्ष निघून गेली आणि वय झाले 50ची काय सांगू फजिती. काळे केस पांढरे होती दंत पंगती हलू लागती. म्हातार पण पडती 50
चेष्टा करता का? आता आमचं कशाचं चावायचं राहिलंय? आता उग पोटाच्या आगीला तसाच गोल मारून तसाच गिळतो, तसाच घेण्या तसाच मर. लाज वाटते का सांगाय? तसाच गिळतो. तुला काय देवाने तसाच गेला निर्माण केलाय का? अरे देवे दिला जिह भजना गोपटा कवयाच नाही घडे देवाचे भजन. एवढं दिलं तुला अक्कल नाही अजून? पुढारा संघ हिंडला, तगडावान होता, पुढारा माग हिंडला. येऊन येणार कोण? येऊन राग येणार का माकडा तुला? का चपटीसाठी बोंबल तू एवढा? आवाज कुणाचा? तुझ्या बापाचा. ईदभर माग पॅन्ट विसावी म्हणतो आवाज कुणाचा? एवढा जर आवाज देवा करता काला तर देव तुझ्या घरी पाणी वाढायला असतं वेड्या. या नाशिवंत करता रे एवढं आवडतो कशाला? देवे दिला दिला कशा करता दिलाय? तर विचार कर. 50 वर्ष निघून गेले वेड्या आणि वय झाले 80. 4 20 मिळवणी 80. अशी झाली दशा दिवशी नवा पुढे दिला पूज. वय झाले 90 वर्ष झाली. बालकणीचं तिकीट मिळायची वेळ आली तरी मुखातून भगवत चिंतन नाही. वय झाले 90 आता म्हणतो राहीना मला कशाची शुद्ध. वेड्या माझा म्हणसी बरी वेड्या आहे तुझा. या गावचा पाटील माझा, नगराध्यक्ष माझा, नगरसेवक माझा, बायको माझी, मुलं माझी, वनवनेट माझी, टाटा सुमो माझी, टाटा सेरा माझी, टाटा इंडिका माझी, हिरो होंडा सुद्धा फकडूचीच. बरी वेड्या माझा म्हणसी बरी वेड्या कोण आहे तुझा? राजहंस उडून गेला पिंजरा रिकामा राहिला. मग ही जनता जनार्दन म्हणते तयाला मेला रे मेला मास्तरा. 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 मेला रे काय माणसात ज्ञाने माणसाला मेला म्हणून काय वाजवले? तुम्ही मेला तुमच्या घरात शेजारी जण वाजवता बाजूला काय त्याच्या कानाखाली वाजवाल. तुला आनंद झाला काय म्हणून? पण आपण कसं वागतोय ह्याच्याबरोबर भान ठेवा. आपली वागणूक काय, आपली वर्तणूक काय सध्या चालू आहे ह्याची बेरीज भान ठेवा. ह्याची बेरीज वजाबाकी करा. अरे जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काढले नाही कोणी. आई बाप भाऊ बहीण मुलं बाळ बायका पोरं अरे सगळं कुठपर्यंत? फक्त मसन वाट्यापर्यंतच. आज आपला बायका मुलांचा प्रपंच आहे. अक्षरशः भगवंताने जीवनाच्या मार्गावर मांडलेलं मायावी नाटक आहे. या नाटकामध्ये गुरफुरून आपला अंत होतोय. त्या तऱ्हेनं म्हाताचं प्रेत घराच्या बाहेर नेलं. त्या म्हाताचं प्रेत स्मशानभूमीत नेऊन टेकवलं. लाकडं गोळा केली, सरपण रचलं आणि राखेल ओतून काळी लावली. झाड झाल्याबरोबर ताटीचा बांबू फाट वाजला. रामभाऊ फुटलं. काढा तांबाखू. येड्या साडीवर जाळून मोकळी झाली. आता कोण तुझा विचार करतो? अरे कुणी कुणाचा विचार करायला मोकळा नाही. विचार करण्यासारखा आपण काय शाहू महाराज नाही. विचार करण्यासारखा आपण छत्रपती शिवाजी महाराज नाही. आपण काय आंबेडकर नाही. आपण काय महात्मा फुले नाही की आपली जयंती पुण्यतिथी मागे साजरी व्हायला. आपल्या पोराने आपला दावा केला तरी पुष्कळ. एवढी आपली लायकी. याच्याकरता आपुली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे. संसार तुम्हाला केला पाहिजे, करायला हवा आणि करावा. म्हणून दास बाबा सांगतायत सांगून गेले गुरुदास आता तरी तुम्ही सोडा संसार सद्गुरूंची कास भजन करा. आणि महाराज आपण करवीर नगरीमध्ये आपण आलेलो आहोत, जमा झालेलो आहोत. आज तर माझ्या माऊलींचं भजन 1 मिनिट किंवा अर्धा मिनिट भजन करा. नंतर ज्ञानेश्वर माऊली माझ्या पाठीमागं भजन म्हणा. त्याला हात आहे त्याला हाताला टाळी वाजवा. त्याला तोंड नाही त्याला तोंडाने भजन म्हणा. त्याला हात नाही तोंड नाही त्याला नावीला जाय. पण हात तोंड असं जर कोणी गैर हाजरी लावली तर सकाळ आंधळ्याला काय पण त्याला मात्र महारोग झाल्याशिवाय राहणार नाही. असं होऊ नये याच्याकरता मोठ्या प्रमाणे एकदा गजर करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली संभाजी महाराज
भारत माता की